नमस्कार सर्वांना. चला सर्वांना नमस्ते. तर बघा आपल्याला एक महत्त्वाचा टॉपिक बघायचा आहे आणि खूप सारे प्रश्न तुम्हाला या टॉपिकवरती विचारले जातात. तर आपण आत्ताच लेक्चर बंद केला होता आणि परत एकदा आपण मराठीसाठी या ठिकाणी लाईव्ह आलेलो आहोत. तर बघा पट या ठिकाणी जॉईन व्हायचं आहे, पण कारण खूप महत्त्वाचा टॉपिक आहे आणि हा जर तुम्हाला टॉपिक समजला तर तुमचे 3 ते 4 प्रश्न या ठिकाणी हमखास तुम्हाला कोणत्याही विषयामध्ये प्रश्न विचारले गेले तर ते प्रश्न तुम्हाला येतील. तर बघा आपल्याला महत्त्वाचा जो काही टॉपिक बघायचा आहे बघा, तो म्हणजे बघायचा आहे जे काही इंडक्टिव्ह आणि डिडक्टिव्ह मेथड आहे. तर ती कन्सेप्ट समजून घ्यायची. इंडक्टिव्ह मेथड म्हणजे नेमकी काय, डिडक्टिव्ह मेथड म्हणजे नेमकी काय आणि त्या पद्धतींचे फरक आहे, त्या 2 पद्धतीमध्ये नेमका फरक काय आहे, त्याचे फायदे कोणते आहेत, तोटे कोणते आहेत. कारण तुम्हाला फरकाविषयी जे काही कन्सेप्ट आहे त्या माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. फायद्यावरती, तोट्यावरती तुम्हाला प्रश्न नेहमी विचारले जातात. तर सारखा हा जो टॉपिक आहे तुम्हाला या ठिकाणी विचारला जातो. तर बघा हा टॉपिक आपला खूप गरजेचा होता आणि आपण त्याच्यामुळे लगेच घेत आहोत. कारण आपण जे काही महत्त्वाचे टॉपिक आहे ते आपण छोटे-छोटे घेणार आहोत. ते कदाचित आपले रेकॉर्डेड असेल किंवा लाईव्ह असतील. परंतु आपण जे मॉक टेस्ट आहेत ते सुद्धा आपण मोठ्या प्रमाणात आता सुरू करणार आहोत. त्याच्यामुळे महत्त्वाचा टॉपिक आहे. महत्त्वाचे मुद्दे नोट डाउन करून घ्या. कारण तुम्हाला लक्षात घ्या, की तुम्हाला कधीही हा जो टॉपिक आहे तो कुठेही विचारला जाईल. मग तुमची ही टेट परीक्षा असेल, सीटेट परीक्षा असेल किंवा आपली टीईटी परीक्षा सुद्धा असेल, याच्यामध्ये तुम्हाला यावरती प्रश्न विचारले जातील. आता बघा, तर लक्षात घ्या या ठिकाणी तुम्हाला एक इंडक्टिव्ह मेथड आहे आणि एक दुसरी डिडक्टिव्ह मेथड आहे. आता लक्षात घ्या, की यासाठी जे शब्द यूज केले जातात, या मेथडसाठी जे वेगवेगळ्या प्रकारचे शब्द यूज केले जातात, ते सर्व शब्द तुम्हाला या ठिकाणी दिसतील. बघा, इंडक्टिव्ह मेथड म्हणजे कोणती उद्गामी पद्धती. तुम्ही प्रश्न याच्यावरती बघितले हमखास प्रश्न विचारले जातात. तुम्हाला अनुमानजन्य हिंदी म्हणजे कुठलीही हिंदी भाषामधून जे प्रश्न विचारले जातात, सीडीपी असेल, ईव्हीएस असेल, अनुमानजन्य शब्द, आगमनात्मक शब्द विचारला जाईल, प्रेरक शब्द विचारला जाईल. तर बघा, उद्गामी असेल, अनुमानजन्य असेल, आगमनात्मक असेल किंवा प्रेरक असेल, तर ही इंडक्टिव्ह मेथड आहे. लक्षात ठेवा ही कोणती मेथड आहे, इंडक्टिव्ह मेथड आहे. आणि दुसरी पद्धती विचारली जाते अवगामी पद्धती. त्याला अनुमानिक पद्धती किंवा निगमनात्मक पद्धती किंवा त्याला अधोगामी पद्धती सुद्धा म्हटलं जातं, जी आपण सर्वांना माहिती आहे डिडक्टिव्ह मेथड. तर हे शब्द लक्षात ठेवा, कारण तुम्हाला शब्द कन्फ्यूज करतात. शब्द या ठिकाणी थोडासा वेगळा वापरला की आपण गडबडतो आणि आपण त्या प्रश्नाचं उत्तर चुकीचं देतो. त्यामुळे लक्षात ठेवा इंडक्टिव्ह मेथड. तर या बाजूला आहे इंडक्टिव्ह मेथड, या बाजूला आहे डिडक्टिव्ह मेथड. जे शब्द तुम्हाला दिलेले आहेत ते लिहून ठेवा. आता बघा, जी इंडक्टिव्ह मेथड आहे त्या इंडक्टिव्ह मेथडचे आपण थोडंसं स्पष्टीकरण बघा. इंडक्टिव्ह मेथड म्हणजे काय, तर ज्या मेथडच्या माध्यमातून म्हणजे ज्या पद्धतीच्या माध्यमातून आपण स्पेसिफिक अशी एक्झाम्पल देतो. म्हणजे आपण आधी उदाहरण देणार आणि उदाहरण दिल्यानंतर आपण जनरलायझेशनकडे आपण त्या ठिकाणी जात असतो. म्हणजे विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी घेऊन जातो. म्हणजे आधी उदाहरण द्यायचे आणि त्याच्यानंतर जनरलायझेशन करतो. तर ही इंडक्टिव्ह मेथड असते. लक्षात ठेवा, स्पेसिफिक एक्झाम्पल म्हणजे उदाहरणाकडून सामान्यकडे, म्हणजे विशिष्ट उदाहरणाकडून आपण सामान्याकडे जातो किंवा आपण निष्कर्षापर्यंत जात असतो. आधी आपण उदाहरणे देतो. उदाहरणे विद्यार्थ्यांना समजली की त्या उदाहरणावरून आपण जे काही सामान्यीकरण आहे ते करतो. विद्यार्थी त्या ठिकाणी सामान्यीकरण करतात किंवा विशिष्ट अशा निष्कर्षापर्यंत त्या ठिकाणी जात असतात. त्याला इंडक्टिव्ह मेथड असं म्हणायचं. त्याचबरोबर या ठिकाणी बघा, की जी जनरलायझेशन आहे म्हणजे बघा त्याच्या उलट, इंडक्टिव्ह मेथडच्या उलट ही अधोगामी पद्धती किंवा डिडक्टिव्ह मेथड असते, ज्या ठिकाणी आधी जनरलायझेशन असतं आणि त्याच्यानंतर बघा जे स्पेसिफिक एक्झाम्पल्स आहेत ते त्याकडे घेऊन गेलं जातं. म्हणजे काय, तर बघा जे सामान्य निष्कर्ष आहे ते सामान्य निष्कर्ष आधीपास सांगायचे. सामान्य निष्कर्ष सांगितल्यानंतर त्या संदर्भात त्या निष्कर्षाला या ठिकाणी स्पष्ट करणारी जी काही उदाहरणं आहेत त्या ठिकाणी या डिडक्टिव्ह मेथडमध्ये दिली जातात. तर बघा तुम्हाला हे समजलं असेल बघा, की इंडक्टिव्ह मेथड म्हणजे काय, उदाहरणाकडून निष्कर्षाकडे किंवा सामान्याकडे, आणि डिडक्टिव्ह मेथड म्हणजे काय, सामान्य निष्कर्षाकडून त्या ठिकाणी उदाहरणाकडे गेलं जातं. तर हे दोन्ही मधला फरक लक्षात ठेवा. कारण फरक तुमच्या जर लक्षात आला तर तुमचं कन्फ्युजन होणार नाही, आणि जर तुम्हाला फरक समजला नाही तर तुमचं कन्फ्युजन होईल. एकच मिनिट. ठीक आहे, चला
पुढे बघा आता आता या ठिकाणी बघा जे विशेषाकडून म्हणजे विशेषाकडून पहा सामान्यकडे म्हणजे पहा स्पेसिफिक टू जनरल, त्या ठिकाणी हे इंडक्टिव्ह मेथडमध्ये हे तत्व वापरलं जातं. विशेषाकडून पहा सामान्यकडे आणि अवगामी डिडक्टिव्ह मेथड म्हणजे पहा सामान्याकडून पहा विशेषाकडे जनरल टू स्पेसिफिक. आता या ठिकाणी बघा इंडक्टिव्ह मेथडमध्ये काय केलं जातं, विशेष असे पहा अनुभव, विशेष असे पहा एक्सपिरियन्स त्या ठिकाणी पहा दिले जातात. म्हणजे आधी एक्सपिरियन्स द्यायचे, अनुभव द्यायचे आणि त्या अनुभवाच्या माध्यमातून नियमांकडे त्या ठिकाणी पहा घेऊन गेलं जातं. तर हे पहा इंडक्टिव्ह मेथडमध्ये पहा या ठिकाणी होत असतं. म्हणजे विशेष अनुभवातून जे स्पेसिफिक एक्सपिरियन्स असतील त्याच्या माध्यमातून पहा रूलकडे म्हणजे या ठिकाणी नियमांकडे हे इंडक्टिव्ह मेथडचं वैशिष्ट्य आहे. आणि या ठिकाणी जे डिडक्टिव्ह मेथड आहे किंवा अधोगामी पद्धती आहे याच्यामध्ये नियम आधी सांगितले जातात, म्हणजे नियमावरती पहा भर दिला जातो. मग याच्या माध्यमातून आपण जे पहा व्याकरण आहे ते व्याकरण पहा शिकवतो. म्हणजे व्याकरण काय करतो आपण या ठिकाणी व्याकरणावर जी डिडक्टिव्ह मेथड आहे ती व्याकरणामध्ये जी मोठ्या प्रमाणात वापरली जाते. आधी व्याकरणाचे आपण पण नियम सांगतो. नियम सांगितल्यानंतर त्या ठिकाणी जी उदाहरणे आहेत किंवा जे पहा अनुभव आहेत ते आपण त्या ठिकाणी देत असतो. म्हणजे हे लक्षात ठेवा, तुम्हाला हा प्रश्न पहा सारखा विचारला जातो की कोणत्या पद्धतीमध्ये जे नियम आहे त्या नियमावरती पहा भर दिला जातो. तर ती पद्धत आहे पहा डिडक्टिव्ह मेथड किंवा याला आपण पहा अवगमी पद्धती असं पण म्हणतो. नंतर बघा मूर्ताकडून अमूर्ताकडे हे जे काही सूत्र आहे ते या इंडक्टिव्ह मेथडमध्ये पहा वापरलं जातं. जी मूर्त म्हणजे दिसणाऱ्या वस्तू आहेत किंवा ज्या समोर आहेत त्या समोर असणाऱ्या वस्तूकडून ज्या वस्तू समोर नाहीत किंवा ज्या अमूर्त बाबी आहेत तर त्याच्याकडे या इंडक्टिव्ह मेथडच्या माध्यमातून पहा घेऊन गेलं जातं. म्हणजे या ठिकाणी कॉन्क्रीट टू ऍबस्ट्रॅक्ट लक्षात ठेवायचं पहा, कॉन्क्रीट टू ऍबस्ट्रॅक्ट. तर हे सूत्र या इंडक्टिव्ह मेथडचं आहे. आणि या डिडक्टिव्ह मेथडमध्ये पहा अमूर्ताकडून पहा मूर्ताकडे म्हणजे ऍबस्ट्रॅक्ट टू कॉन्क्रीट. मग आता लक्षात ठेवा की जे मूर्त आहेत पहा मूर्त रूपाकडून पहा अमूर्ताकडे जर या ठिकाणी घेऊन गेलं जात असेल किंवा जे अनुभव आहेत किंवा जे अध्ययन किंवा अध्यापन केलं जातं तर हे लक्षात ठेवा हे लहान गटासाठी केलं जातं. म्हणून हे लक्षात ठेवा जी इंडक्टिव्ह मेथड आहे तर ही लहान गटासाठी म्हणजे जी प्राथमिक स्तर आहे त्या प्राथमिक स्तरासाठी उपयुक्त असते. तर हा फायदा आहे, तुम्हाला नंतर ते फायदे सुद्धा सांगेल. परंतु या ठिकाणी लक्षात ठेवा की मूर्ताकडून अमूर्ताकडे तर हे सूत्र या ठिकाणी कशामुळे वापरलं जातं. आणि जे डिडक्टिव्ह मेथड आहे याच्यामध्ये अमूर्ताकडून मूर्ताकडे म्हणजे ज्या अमूर्त गोष्टी आहेत म्हणजे नियम सांगितला, थोडक्यात हा नियम अमूर्त आहे. नंतर मूर्ताकडे कधी जाणार आपण, ज्यावेळेस तो नियम आपण सांगितला नियमाकडून आपण उदाहरणाकडे गेलो, उदाहरण त्या ठिकाणी मूर्त रूपामध्ये असेल. त्याच्यामुळे या ठिकाणी अमूर्ताकडून मूर्ताकडे ऍबस्ट्रॅक्ट टू कॉन्क्रीट तर हे डिडक्टिव्ह मेथडचं वैशिष्ट्य मानलं जातं. अशा प्रकारे या ठिकाणी इंडक्टिव्ह मेथड आणि पहा डिडक्टिव्ह मेथडचे ही जे फरक आहे ते समजून घ्या. आता त्याच्यानंतर बघा पुढचं जे काय फरक आहेत तर याच्यामध्ये बघा काय होतं. ठीक आहे बघा या ठिकाणी यामध्ये पण इंडक्टिव्ह मेथडमध्ये काय होते बघा उदाहरणांकडून पण नियमांकडे घेऊन गेलं जातं. म्हणजे आधी उदाहरणं सांगितलं म्हणजे एक्झाम्पल टू रूल किंवा फॉर्म्युला, म्हणजे आधी उदाहरणं सांगितली जातात त्याच्यानंतर आपण जे रूल्स वगैरे आहेत किंवा जे फॉर्म्युले आहेत ते पण स्पष्ट करून सांगतो. परंतु आधी उदाहरणं हे या इंडक्टिव्ह मेथडचं गाभा आहे. आणि या ठिकाणी जे डिडक्टिव्ह मेथड आहे याच्यामध्ये पण नियमाकडून उदाहरणाकडे म्हणजे पण रूल्स टू एक्झाम्पलकडे घेऊन गेलं जातं. अजून जर सोप्या भाषेत पण सांगायचं म्हटलं तर इंडक्टिव्ह मेथडमध्ये पण ज्ञातकडून अज्ञाताकडे पण आपण जातो. म्हणजे जे माहिती आहे त्या माहितीकडून जे माहिती नाही त्याकडे घेऊन गेलं जातं. आणि इंडक्टिव्ह मेथडमध्ये अज्ञाताकडून पण ज्ञाताकडे म्हणजे अननोन टू नोन कडे जे अज्ञात आहे ते सांगितलं जातं आणि त्याच्याकडून आपण नंतर जे माहिती आहे त्याकडे त्या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांना घेऊन जात असतो. त्याच्यानंतर बघा हे अपरिचित टू अपरिचिताकडून अपरिचिताकडे, फॅमिलियर टू अनफॅमिलियर, तर हे इंडक्टिव्ह मेथडमध्ये अपरिचिताकडून परिचिताकडे. तर हेच या ठिकाणी साध्या सोप्या भाषेमध्ये सांगितलं गेलेलं आहे. आणि नंतर बघा अजून सांगायचं म्हटलं तर बघा सोप्याकडून अवघडाकडे, थोडक्यात की सोप्याकडून अवघडाकडे हे कोणाचं वैशिष्ट्य आहे तर पहा इंडक्टिव्ह मेथडचं आहे किंवा प्रेरकचं आहे, आगमनात्मकचं आहे. तर लक्षात ठेवा हे तुम्हाला जरी खालचं सोपं वाटत असलं तरी सुद्धा हे जे वरचे शब्द आहेत ना हे वरचे शब्द तुम्हाला कन्फ्युज करणार आहेत. हे लक्षात ठेवा हे जे शब्द आहेत ना हे खूप तुम्हाला कन्फ्युज करणार. त्यामुळे हे शब्द पाठ करून टाका की उद्गामी पद्धती म्हणजे काय, अनुमानजन्य म्हणजे उद्गामी पद्धती, आगमनात्मक म्हणजे उद्गामी पद्धती, प्रेरक म्हणजे उद्गामी पद्धती. आणि हेच तुम्हाला या ठिकाणी एकदम कन्फ्युज करून टाकणार आहेत. कारण हे जर तुम्हाला समजलं नाही तर काही तुम्हाला समजणार नाही. आणि डिडक्टिव्ह मेथडमध्ये आधी अवघडाकडून सोप्याकडे, म्हणून या ठिकाणी ही जे अवघड आहेत त्या बाबी आपण मोठ्या गटाला सांगू शकतो म्हणजे उच्च प्राथमिकला सांगू शकतो. म्हणून ही पद्धत या ठिकाणी उच्च प्राथमिक स्तरासाठी किंवा माध्यमिकसाठी पण उपयुक्त असते. या ठिकाणी आपण हार्ड टू डिफिकल्ट टू डिफरंट याकडे जात असतो.
नंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता ही एक बघा, ही जो काही फरक आहे तो कायम लक्षात ठेवा. याच्यावरती तुम्हाला या फरकावर तुम्हाला प्रश्न 100% विचारला जातो. डायरेक्टली तुम्हाला इंडक्टिव्ह मेथड विचारणार नाही. परंतु हा जो फरक आहे, की जी इंडक्टिव्ह मेथड आहे, की आपण या ठिकाणी बघितलं, की जे माहिती आहे त्या माहितीकडून आपण ज्या अज्ञाताकडे म्हणजे जे माहिती नाही तिकडे जातो किंवा उदाहरणाकडून नियमांकडे जात असतो, परिचिताकडून अपरिचिताकडे जातो किंवा सोप्याकडून अवघडाकडे जातो. परंतु हे एक लक्षात ठेवा, या मेथडमध्ये खालून या ठिकाणी वरती जातो किंवा निम्न स्तराकडून उच्च स्तराकडे आपण जात असतो. म्हणजे काय, तर हे लक्षात ठेवा, बॉटम अप अप्रोच म्हणजे या ठिकाणी ही उद्गामी पद्धती किंवा या ठिकाणी आपण म्हणायचं इंडक्टिव्ह मेथड. बॉटम अप म्हणजे या ठिकाणी काय, की खालून वरती या ठिकाणी आपण जात असतो. म्हणजेच काय, तर या ठिकाणी ज्ञाताकडून अज्ञाताकडे जे माहिती आहे त्या माहितीकडून आपण या ठिकाणी जे माहिती नाही तिकडे जात असतो. तर हे खालून वर किंवा निम्न उच्च स्तर म्हणजे याला बॉटम अप अप्रोच असं म्हणायचं. त्याच्यामुळे हे थोडीशी कन्सेप्ट तुमच्या लक्षात आली असेल, की माहितीकडून जे माहिती नाही तिकडे किंवा सोप्याकडून अवघडाकडे. तर हे थोडंच लक्षात ठेवा, कारण याच्यावर तुम्हाला प्रश्न येणार आहेत. नंतर बघा, जी टॉप डाऊन अप्रोच आहे बघा, याच्याच विरुद्ध म्हणजे ही डिडक्टिव्ह मेथडमध्ये की वरून खाली. म्हणजे या ठिकाणी वरून खाली म्हणजे काय, की जे तुम्हाला डायरेक्ट अर्थ सांगितला जाईल किंवा डायरेक्ट नियम दिले जातील. लक्षात ठेवा, डायरेक्ट नियम दिले जातील. ज्या गोष्टी तुम्हाला माहिती नाहीत ते सांगितलं जाईल, जे अपरिचित आहे ते सांगितलं जाईल, जे अवघड आहे ते सांगितलं जाईल आणि त्याच्यानंतर खाली आणलं जाईल. म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी सोप्याकडे आणलं जाईल. म्हणजे काय, लक्षात ठेवा, की आपण वरून खाली या ठिकाणी येणार आहोत. म्हणून याला टॉप डाऊन अप्रोच असं म्हटलं. लक्षात ठेवायचं, टॉप डाऊन म्हटलं जाईल किंवा अप बॉटम म्हटलं जाईल. परंतु जो अर्थ आहे तो लक्षात ठेवायचा वरून खाली. म्हणजे वर म्हटलं की या ठिकाणी बघा हाय लेवलचं म्हणजे जे तुम्हाला माहिती नाही त्याच्याकडून डायरेक्टली आपल्याला खालच्या पातळीकडे म्हणजे आपल्याला जे माहिती आहे तिकडे. तर हे अशा प्रकारे हे लक्षात ठेवा, बॉटम अप अप्रोच आणि टॉप डाऊन अप्रोच या दोन गोष्टी लक्षात ठेवा. याच्यावर तुम्हाला 100% प्रश्न एक तरी विचारला जातो. आता त्याच्यानंतर बघा, आता ठिकाणी बघा, याच्यामध्ये डायरेक्टली प्रत्यक्ष तुम्हाला अनुभव दिले जातात. डायरेक्ट एक्सपिरियन्सिंग तुम्हाला हे इंडक्टिव्ह मेथडमध्ये असतं. डायरेक्ट विद्यार्थ्यांना आपण अनुभव त्या ठिकाणी देत असतो. आता याच्यामध्ये जे रिपिटेशन आहे, रिपिटेशन होत असतं, पुनरावृत्ती होत असतं. तेच उदाहरणं या ठिकाणी विद्यार्थ्यांना दिले जातात आणि त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची कन्सेप्ट क्लिअर करून घेतली जाते. त्याच्यामुळे या ठिकाणी आपण म्हणजे बघा, की विद्यार्थ्यांना आपण उजळणी शिकवत आहोत 1 ते 10, तर सारखं आपण त्यांना ते म्हणायला होतो. मुळाक्षरे असतील ते सारखं त्यांच्याकडून आपण ते गिळून घेत असतो. म्हणजे या ठिकाणी रिपिटेशनला महत्व आहे. हे झाली इंडक्टिव्ह मेथड. हे झाले प्रत्यक्ष अनुभव. विद्यार्थ्यांना आपण प्रत्यक्ष अनुभव त्या ठिकाणी देत असतो. विद्यार्थ्यांचं उच्चारण असेल, विद्यार्थ्यांना वाचायला होतं फळ्यावरचं, पाठीमागे विद्यार्थी म्हणतात, हे प्रत्यक्ष त्या ठिकाणी एक्सप्रेस अनुभव देत असतो. आणि डिडक्टिव्ह मेथडमध्ये उलटं केलं जातं, की जे नियम असतात ते नियम सांगितले जातात आणि नियमांचा वापर करून आपण पडताळा पाहत असतो. म्हणजे काय करतो, की नियम सांगायचे आणि ते नियम बरोबर आहेत का चुकीचे आहेत यासाठीचा आपण पडताळा उदाहरणं देऊन करत असतो. त्या ठिकाणी निष्कर्ष काढतो. निष्कर्ष काढल्यानंतर विद्यार्थी त्या नियम बरोबर आहेत फक्त एवढं त्या ठिकाणी पडताळून पाहत असतात. ती आली डिडक्टिव्ह मेथड. या ठिकाणी डिडक्टिव्ह मेथडमध्ये ज्ञानाचं उपयोजन केलं जातं. जे काय ज्ञान तुम्हाला या इंडक्टिव्ह मेथडने आधी मिळालेलं आहे, तर ते या ठिकाणी डिडक्टिव्ह मेथडच्या माध्यमातून आपण त्या ज्ञानाचं उपयोजन करत असतो. तर हे लक्षात ठेवा, ज्ञानाचं उपयोजन हे आपण म्हणूया, की जे वर्गमूळाचं सूत्र आहे ते वर्गमूळाचं सूत्र विद्यार्थ्यांना सांगायचं आणि त्याच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांना गणित द्यायचं, की ते तू याच्या माध्यमातून या सूत्राच्या माध्यमातून तू त्याचं पडताळा घे किंवा ते गणित सोडव. नियम सांगतो आपण, व्याकरणाचे नियम सांगायचे किंवा इतर कोणतेही नियम असतील, त्रिकोणाचा नियम असतील म्हणजे तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज आपल्याला 180 अंश असते, हा नियम आहे. हा नियम सांगायचा, विद्यार्थ्यांना गणित द्यायचं, की तू त्या ठिकाणी पडताळ की 180 जे तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज आहे ती 180 अंश आहे का. तर विद्यार्थी त्या ठिकाणी पडताळा घेतील. जे तत्वे आहेत त्या ठिकाणी प्रत्यक्ष दिली जातात. म्हणजे ही हाय लेवल आहे. तर हे लक्षात ठेवा. आता या ठिकाणी बघा, इंडक्टिव्ह मेथडमध्ये काय होतं, याच्या विरुद्ध होतं बघा, की निरीक्षणानंतर सामान्यीकरण केलं जातं. म्हणजे विद्यार्थी आधी निरीक्षण करणार आहेत. लक्षात घ्या, या ठिकाणी विद्यार्थी काय करतील, निरीक्षण करतील आणि निरीक्षण केल्यानंतर विद्यार्थी त्या ठिकाणी त्याचा एक नियम तयार करतील म्हणजे जनरलायझेशन करतील, की चाइल्ड जनरलायझेशन आफ्टर ऑब्झर्वेशन. आधी विद्यार्थी समजून घेतील, ऑब्झर्व करतील आणि त्याच्यानंतर त्याच्या सामान्यीकरण करणार आहेत. म्हणजे स्वतः ते नियम या ठिकाणी या इंडक्टिव्ह मेथडमध्ये करतात. हे लक्षात ठेवा, की इंडक्टिव्ह मेथडमध्ये विद्यार्थी स्वतःचे नियम बनवू शकतात, परंतु डिडक्टिव्ह मेथडमध्ये आयते जे नियम आहेत त्या आयत्या नियमांचा पडताळा हा या डिडक्टिव्ह मेथडमध्ये केला जातो, एकदम साधं आणि सोप्या भाषेमध्ये. आता बघा, एक थोडक्यात बघा, एक उदाहरण आपण या ठिकाणी घेऊया, की बघा चिंच आहे. आपल्याला माहिती, विद्यार्थ्यांना माहिती आहे, ही हिरवी चिंच आहे. आता हिरवी चिंच थोडक्यात आपण एक आधी सांगायचं नाही, की ती नेमकी कशी असते, ही चव कशी असते, हे न सांगता आपण हिरवी चिंच दिली विद्यार्थ्यांना.
ती आंबट आहे. ती खाल्ल्यानंतर त्या ठिकाणी ती आंबट आहे. नंतर या ठिकाणी आपण मिरची दाखवली, तर मिरची या ठिकाणी ते खातील, ते तिखट आहे. म्हणजे आपण काय केलं, की मिरची बाबा तू खाऊन बघ. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपण आधी सांगितलं नाही, की ही मिरची तिखट असते किंवा ही जी हिरवी चिंच आहे ती आंबट असते. ही विद्यार्थ्यांना आपण आधी सांगितलं नाही. त्यांना आपण आधी डायरेक्टली अनुभव दिला. अनुभव कशा माध्यमातून दिला, की ही चिंच तू खाऊन बघ. त्यांना चिंच खायला लावायची, मिरची खायला लावायची, पिकलेला जो आंबा आहे तो या ठिकाणी खायला लावायचा, पिकलेली मिरची खायला लावायची. डायरेक्टली आपण अनुभव, प्रत्यक्ष अनुभव त्या ठिकाणी दिलेले आहेत. याच्या माध्यमातून या ठिकाणी विद्यार्थी समजदार आहेत, की हिरवी चिंच आंबट असते, मिरची तिखट असते, पिकलेली मिरची आंबट गोड असते, पिकलेला आंबा गोड असतो, कैरी जी आहे हिरवी कैरी आहे ती आंबट असते. मग त्यांचा तो नियम तयार झाला, की या ठिकाणी काय झालेलं आहे, की मिरची, कोणतीही मिरची तिखट असते. म्हणजे लहान बाळ असतं, लहान बाळाला आपण आपल्याकडून ती चिंच थोडक्यात जी मिरची वगैरे आहे आपल्या घरामध्ये असेल ती घेत असतं. परंतु आपण जरी त्याच्याकडून ती हिसकून घेत असलो तरी सुद्धा ते बाळ तिकडेच जात असतं. परंतु आपल्या नकळत ते बाळ आहे ते चिंच घेणार किंवा काही असेल, थोडक्यात इस्तव असेल त्याला ते हात लावेल, चिंच घेईल, सॉरी जे मिरची आहे ती मिरची घेईल, तोंडात टाकेल आणि त्यावेळेस ते समजेल, की ही जी मिरची आहे ही तिखट असते. नंतर त्या मिरचीच्या ते नादी लागत नाही. म्हणजे त्याचं सामान्यीकरण झालं. जनरल कडून त्याचं सामान्यीकरण झालं, की जी मिरची आहे ती तिखट आहे त्याच्यामुळे आपण ती तोंडात घालायची नाही किंवा जो विस्तव आहे त्याच्यामुळे आपले हात भाजतात. तर हे त्याचा प्रत्यक्ष अनुभव आला. तर ही झाली पाहिजे इंडक्टिव्ह मेथड. त्याच्यानंतर आता बघा ही जी काही डिडक्टिव्ह मेथड आहे, डिडक्टिव्ह मेथडमध्ये डायरेक्टली काय होतं, की एक शिक्षक म्हणून आपण सांगतो त्या ठिकाणी, की ती चिंच आहे ती आंबट आहे. आंबट आहे. मग विद्यार्थी काय करतात, म्हणजे शिक्षक थोडक्यात तुमचा माझ्या विश्वास नाही ना, तर तुम्ही काय करणार, की खरंच सर जे सांगतायत ते बरोबर आहे का नाही हे मला पडताळावं लागेल. तुम्ही चिंच घेणार, आंबा घेणार, तो खाऊन बघणार. नंतर तुम्हाला समजणार, की सरांनी जे काही सांगितलं ते बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात काय, की जो काही नियम सांगितलेला असेल तो नियम बरोबर आहे किंवा नाही, तर हे पडताळण्याचं काम हे डिडक्टिव्ह मेथडच्या माध्यमातून केलं जातं. तर अशा प्रकारे लक्षात ठेवा हे डिडक्टिव्ह मेथड आहे. म्हणजे याच्यामध्ये आपण असंही करू शकतो, नियम आपण डायरेक्टली देतो. याच्यामार्फत एक त्रिकोणाच्या 3 कोणाच्या मापांची बेरीज ही 180 अंश असते. तर हे आपल्याला माहिती आहे. आपण या ठिकाणी जो नियम आहे तो विद्यार्थ्यांना दिला. विद्यार्थी त्याचा पडताळा आणि निष्कर्ष करतील. म्हणजे काय करतील, जे काय त्रिकोणाच्या 3ही कोणांच्या मापांची बेरीज आहे ती 180 अंश असते. तर हे विद्यार्थी या ठिकाणी पडताळून पाहतील आणि ते या ठिकाणी बरोबर आलं, की त्याला आपण या ठिकाणी काय म्हणणार, की जो नियम आहे तो या ठिकाणी योग्य आहे. तर हा एक साधा सोपा फरक आहे, की या ठिकाणी आपल्याला पडताळा किंवा निष्कर्ष हे आपण डिडक्टिव्ह मेथडमध्ये काढतो आणि या ठिकाणी जे नियम किंवा जे सामान्यीकरण आहे या इंडक्टिव्ह मेथडच्या माध्यमातून करतो. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा आपल्याला फायदे बघायचे आहेत. लहान मुलांना चिंच खूप आवडते. अगदी बरोबर. चिंच आवडते काही म्हणजे त्यांना ज्याकडे आकर्षण असतं आपण तिकडं जाऊ नको असं म्हटलं, की ते तिकडंच जात असतात. कारण त्यांचं ते सामान्यीकरण झालेलं नसतं. म्हणून ते त्या ठिकाणी तसं वागत असतात आणि त्यांची सुद्धा ती चूक नसते आणि आपण सुद्धा तसंच करतो. काही गोष्टी आपल्याला समजत असतात तरी सुद्धा आपण ते समजून घेत नाही. कारण आपला त्याच्यावर विश्वास बसत नाही. परंतु ज्यावेळेस विश्वास बसतो त्यावेळेस आपलं ते सामान्यीकरण होतं आणि आपण नंतर मग ती गोष्ट करायच्या भानगडीत पडत नाही. तर आता बघा फायदे काय आहेत बघा, जी इंडक्टिव्ह मेथड आहे. आता ही इंडक्टिव्ह मेथड लक्षात ठेवा. हे इंडक्टिव्ह मेथडचे फायदे आहेत. हे डिडक्टिव्ह मेथडचे फायदे आहेत. आता बघा इंडक्टिव्ह मेथडचे फायदे काय आहेत? तर ही एक शास्त्रीय पद्धती आहे. कारण ज्ञाताकडून अज्ञाताकडे, परिचिताकडून अपरिचिताकडे ही एक शास्त्रीय पद्धत सायंटिफिक मेथड आहे. नंतर ही प्रत्यक्ष निरीक्षणावर आधारित मेथड आहे. प्रत्यक्ष निरीक्षण केलं जातं त्याच्यावर आधारित ही मेथड आहे इंडक्टिव्ह मेथड. हे प्राथमिकसाठी फायदेशीर आहे. म्हणजे 5वी पर्यंत 4थी पर्यंत ही जी मेथड आहे लहान गटासाठी ती सुटेबल आहे. त्यानंतर या ठिकाणी गृहपाठाची कोणत्या प्रकारची गरज नाही. कारण विद्यार्थ्यांचं सामान्यीकरण त्या ठिकाणीच झालं, की चिंच त्यांनी खाल्ली, की त्यांना ते समजून गेलं, की चिंच म्हणजे जी काही आपण म्हणूया कच्ची चिंच आहे ती आंबट असते आणि जर त्यांनी पिकलेली चिंच खाल्ली तर थोडीशी आंबट गोड असते. त्यांचं सामान्यीकरण झालं, की त्यांना परत कोणत्या प्रकारची गृहपाठाची गरज या ठिकाणी या मेथडमध्ये नसते. नंतर विद्यार्थी या ठिकाणी स्वतःचं नियम सूत्र तयार करू शकतात. त्याच्यामुळे मी हे सांगितलं, की बघा लक्षात ठेवा, की तुम्ही गणिताचा अभ्यास करता. एक लक्षात ठेवा, जे काही गणिताचं पुस्तक लिहिलं जातं, समजा पंढरीनाथ राणाचं पुस्तक असेल किंवा कोणीही पुस्तक त्या ठिकाणी लिहितात. जे आपण म्हणूया, की त्या ठिकाणचे ते मास्टर असतात. ते मास्टर कसे होतात? तर लक्षात ठेवा, ते जर समजा एखाद्या टाइपचं गणित असेल,
तर ते गणित ते वारंवार सोडवतात. त्या टाईपचे भरपूर ते गणितं सोडवतात आणि त्याच्यानंतर तुमच्या सुद्धा हे लक्षात आलं असेल, की त्याच्यानंतर असं आपल्या लक्षात येतं, की हे गणित ह्या टाईपने किंवा या सूत्राने न सोडवता किंवा या पद्धतीने न सोडवता आपण आपल्या वेगळ्या पद्धतीने सोडवू शकतो. म्हणजे काय झालं, या ठिकाणी टाईप 1 तयार झाला, टाईप दुसरा झाला, म्हणजे सोल्युशनचा टाईप त्या ठिकाणी आपला तयार झाला. म्हणजेच काय झालं, की आपण आपले स्वतःचे सूत्र, स्वतःचे नियम त्या ठिकाणी तयार केले. तर हे आहे हे आपल्या इंडक्टिव्ह मेथडचा गुण. या ठिकाणी नवीन ज्ञान या मार्फत दिलं जातं आणि नवनिर्मितीची ही एक महत्वाची पद्धती आहे. या ठिकाणी नवनिर्मिती विद्यार्थी करत असतात या इंडक्टिव्ह मेथडमध्ये. आता बघा डिडक्टिव्ह मेथडचे फायदे काय आहेत, तर ही टाइम सेव्हिंग मेथड आहे. आता कारण बघा, जर नियम विद्यार्थ्यांनी स्वतः तयार करायचे असतील तर विद्यार्थ्यांना तेवढी समज येईपर्यंत आपल्याला थांबावं लागेल किंवा विद्यार्थ्यांना काय करावं लागणार आहे बघा, तेवढं अनुभव घ्यावे लागतील. अनुभव जर घ्यायचे असतील तर वेळ या ठिकाणी या इंडक्टिव्ह मेथडमध्ये भरपूर जाणार आहे. परंतु डिडक्टिव्ह मेथडमध्ये डायरेक्टली आपण त्या ठिकाणी नियम सांगितला म्हणजे चिंच आंबट असते. जी काही कैरी आहे म्हणजे हिरवा जो आंबा आहे, हिरवी जी कैरी आहे ती आंबट असते, पिकलेला आंबा गोड असतो. हे आपण विद्यार्थ्यांना डायरेक्ट सांगून टाकलं तर विद्यार्थी डायरेक्टली ते घेणार आणि खाऊन टाकणार. मग त्यावेळेस ते त्या ठिकाणी फरक समजून घेतील, की जो पिकलेला आंबा आहे तो गोड असतो, जी कैरी आहे ती आंबट असते. म्हणजे वेळ या ठिकाणी वाचला. आपण डायरेक्ट त्यांना सांगितलं. परंतु इंडक्टिव्ह मेथडमध्ये त्यांना अनुभव घ्यायला लावायचे स्वतःला. त्याच्यामुळे या ठिकाणी काय होणार आहे बघा, विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये समजून घेण्यामध्ये थोडासा वेळ जास्त जाणार आहे. म्हणून ही डिडक्टिव्ह मेथड टाइम सेव्हिंग आहे. तर ही जी काही मेथड आहे सर्व घटकांना उपयुक्त आहे. बघा डिडक्टिव्ह मेथड जे काही सर्व घटक असतात त्या सर्व घटकांना उपयुक्त आहे. तशी इंडक्टिव्ह मेथड सर्व घटकांना उपयुक्त नसते. ही उच्च स्तरासाठी याचा वापर होतो. इंडक्टिव्ह मेथडचा निम्न स्तरासाठी म्हणजे प्राथमिकसाठी ही एक पडताळा पद्धती आहे. याच्या माध्यमातून आपण व्हेरिफिकेशन करत असतो. तर अशा प्रकारे हे जे फायदे आहेत या दोन्ही मेथडचे ते समजून घ्या. याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जातात. आता त्याच्यानंतर बघा, जे डिमेरिट्स आहेत बघा, तोटे काय आहेत, डिसएडव्हांटेजेस काय आहेत इंडक्टिव्ह मेथडचे. तर बघा, इंडक्टिव्ह मेथड जेवढी फायद्याची आहे तेवढीच ती तोट्याची सुद्धा आहे. त्यानंतर बघा, ही डिडक्टिव्ह मेथडचे बघा तोटे बघू. बघा, ही सर्व घटकांना एक तर उपयुक्त नाही, परंतु डिडक्टिव्ह मेथड सर्व घटकांना उपयुक्त आहे. ही वेळखाऊ पद्धती आहे आणि सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांना फायदेशीर नाही. सर्वच विद्यार्थी या ठिकाणी त्या मेथडने चांगल्या प्रकारे अध्ययन करतील असं नाही. कारण प्रत्येकच विद्यार्थ्यांना त्या टाईपचा अनुभव येईल असं सुद्धा नाही. त्याच्यामुळे ही जी इंडक्टिव्ह मेथड आहे तर ही सर्व विद्यार्थ्यांना फायदेशीर नसते. हा एक या पद्धतीचा तोटा आहे. आता बघा, जी डिडक्टिव्ह मेथड आहे ही एक मानसशास्त्रीय पद्धती नाही. कारण बघा, अपरिचिताकडून परिचिताकडे जाणं, जे ज्ञात नाही, जे अज्ञात आहे त्याच्याकडून ज्ञाताकडे जाणं ही एक मानसशास्त्रीय पद्धती नाही. मानसशास्त्र काय सांगतं, की जे तुम्हाला माहिती आहे, ज्ञात आहे त्याच्याकडून अज्ञाताकडे जा. जे सोपं आहे त्या सोप्याकडून अवघडाकडे जा. परंतु डिडक्टिव्ह मेथडमध्ये अवघडाकडून सोप्याकडे नेलं जातं. तर ही एक मानसशास्त्रीय पद्धती नाही. नंतर ही एक गोकमपट्टीवरती भर देते. डिडक्टिव्ह मेथड काय करते, गोकमपट्टीवरती भर देते. आपण नियम सांगितले की तीनही कोणाच्या मापांची बेरीज 180 अंश असते. आपण कदाचित तो पडताळा घेणार नाही. म्हणजे आपण ते डायरेक्टली पाठांतर करण्यावरती भर देत असतो. म्हणून ही डिडक्टिव्ह मेथड गोकमपट्टीला भर देते. त्याच्यानंतर विद्यार्थी या ठिकाणी अकार्यक्षम असतात. म्हणजे बघा, स्वतःला काही कोणतं डोकं चालवायचं नाही. त्या ठिकाणी आयडिया विद्यार्थ्यांना सुचणार नाही. स्वतःचे नियम विद्यार्थी बनवणार नाहीत. विद्यार्थी काय करणार, नियम जो सांगितलेला आहे त्याचा फक्त पडताळा घेतील. म्हणजे विद्यार्थ्यांना या ठिकाणी काही करायचं नाही. म्हणून विद्यार्थी अकार्यक्षम या ठिकाणी असतात. नवनिर्मिती या ठिकाणी होत नाही. कारण विद्यार्थ्यांना स्वतःचे नियम, अनुभव या ठिकाणी विद्यार्थी स्वतः न घेता जे आधीच ऑलरेडी आहेत त्याच्या माध्यमातून फक्त पडताळा घेतील. म्हणजे नवनिर्मिती या ठिकाणी होणार नाही. नवीन माहिती, नवीन ज्ञान या ठिकाणी मिळणार नाही. तर अशा प्रकारे या ठिकाणी या दोन पद्धतींचे फायदे आणि तोटे आपण बघितले. तर लक्षात ठेवा, महत्वाचं आहे कारण याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जातात. तर आता बघा, अशा प्रकारे हे इंडक्टिव्ह आणि डिडक्टिव्ह मेथड आहे. तर लक्षात ठेवा, आपण त्यांचे फायदे बघितले, फरक बघितला. आता याच्यावरती प्रश्न जे विचारले जातात तर ते बघूया. जर तुम्हाला समजलं असेल हे, तर आपण या ठिकाणी प्रश्न घेऊया. ठीक आहे, चला, तुमचं बोलणं काहीतरी चाललेलं आहे. तर बघा, तुम्हाला हे दोन्हीही टॉपिक समजले असतील. तर बघा, प्रश्न आपण या ठिकाणी घेऊया. इंडक्टिव्ह मेथड, डिडक्टिव्ह मेथड. आता हे प्रश्न आपण घेऊया. एक 7 ते 8 प्रश्न आहेत. त्याच्यानंतर आपण थांबू. बघा, भाषा शिक्षणामध्ये या ठिकाणी बघा, तुम्हाला कोणत्याही
विषयामध्ये याच्यावरती पहा प्रश्न विचारले जातील, परंतु आपण पहा भाषेमधील प्रश्न या ठिकाणी घेतोय. बघा, भाषा शिक्षणात आगमनात्मक शिक्षण पद्धतीचा म्हणजे पहा इंडक्टिव्ह टीचिंगचा एक फायदा हा देखील होतो की भाषा शिक्षणामध्ये जे आगमनात्मक शिक्षण पद्धती आहे, इंडक्टिव्ह मेथड आहे, तर त्याचा खालीलपैकी कोणता एक पहा फायदा होतो. बघा, फायद्यावरती हा प्रश्न विचारला गेला आहे, तर सुद्धा आता काहींचं बरोबर येतंय, काहींचं चुकतंय. बघा, म्हणजे तुम्ही लक्ष तुमचं नव्हतं या ठिकाणी, याचा अर्थ असा होतो. बघा, विद्यार्थ्यांना गृहपाठ करावा लागत नाही, तर हा या ठिकाणी एक काय आहे, म्हणजे आगमनात्मक शिक्षण इंडक्टिव्ह टीचिंगचा काय एक फायदा आहे. विद्यार्थ्यांना गृहपाठ करावा लागत नाही, विद्यार्थ्यांना घोकमपट्टीची सवय लागत नाही, वर्गात कायम शिस्त राहते, विद्यार्थी कमी वेळेत जास्त शिकू शकतात. तर ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी विद्यार्थ्यांना या ठिकाणी घोकमपट्टीची सवय लागत नाही. हा एक फायदा या इंडक्टिव्ह टीचिंगचा असतो. गृहपाठ करावा लागत नाही. तर हे जरी वैशिष्ट्य असले तरी सुद्धा थोड्या प्रमाणामध्ये गृहपाठ केला जातोच. तर विद्यार्थ्यांना घोकमपट्टीची सवय या मेथडने इंडक्टिव्ह मेथडने लागत नाही, परंतु डिडक्टिव्ह मेथडने घोकमपट्टीची सवय पूर्णपणे विद्यार्थ्यांना लागत असते. ऑप्शन क्रमांक बी. प्रश्न पुढचा बघा, व्याकरणाच्या नियमांवरती भर देणे आणि त्यासंबंधी अनेक उदाहरणे देऊन शिकवण्याची पद्धत कोणती. बघा, व्याकरणाचे नियमावरती जास्त भर द्यायचा, म्हणजे या ठिकाणी विद्यार्थ्यांना नियम सांगायचे आणि त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना अनेक उदाहरणे देऊन शिकवण्याची खालीलपैकी एक कोणती पद्धत असते. तर बघा, मी तुम्हाला सांगितलं की एकाच पद्धतीचे तुम्हाला वेगवेगळे जर नावं आले त्या ठिकाणी आपली घाबरगुंडी होते, कारण आपल्याला समजत नाही. परंतु एक लक्षात ठेवायचं की या पद्धतीला निगमन पद्धती म्हणजेच या ठिकाणी डिडक्टिव्ह मेथड असं म्हटलं जातं. तर हे लक्षात ठेवा, जे तुम्हाला मी शब्द दिलेले आहेत ते थोडेसे लिहून ठेवा. डिडक्टिव्ह पद्धती किंवा याला अवगामी पद्धती, अधोगामी पद्धती असं या ठिकाणी म्हटलं जातं, निगमन पद्धती. तर हे लक्षात ठेवा, कारण वेगवेगळ्या तुम्हाला अर्थाने शब्दांच्या अर्थाने प्रश्न विचारला जाईल. प्रश्न पुढचा बघा, वाचनाची ऊर्ध्वगामी पद्धती कशावरती भर देते. ऊर्ध्वगामी पद्धती बघा, वाचनाची जी ऊर्ध्वगामी पद्धती आहे ती कशावरती भर देते. बघा, ऊर्ध्वगामी म्हणजे काय तुम्हाला मी सांगितलं, रोज घ्या. हा रोजच घेऊया. आता थोडीशी कामं असल्यामुळे मी 2-3 दिवस लेक्चर घेऊ शकलो नाही. आता आपले रोज होतील तुमची परीक्षा होईपर्यंत. बघा, वाचनाची ऊर्ध्वगामी पद्धती कोणती. तर ऊर्ध्वगामी म्हणजे काय, आता बघा लक्षात ठेवा, ऊर्ध्वगामी म्हणजे खालून वरती. लक्षात ठेवा, ऊर्ध्वगामी म्हणजे या ठिकाणी बॉटम टू अप. बघा, तुम्हाला मी ही कन्सेप्ट नागाशी सांगितली. बघा, बॉटम टू अप ऊर्ध्वगामी पद्धती, बॉटम कडून अप कडे म्हणजे निम्न स्तराकडून उच्च स्तराकडे. मग निम्न स्तर कोणता आहे बघा, ह्याच्यामधला सर्वात बघा लक्षात ठेवा, निम्न स्तर बघा पहिला ध्वनी म्हणजे आवाज. आधी आपण आ इ उ हे असं ध्वनी शिकतो. त्याच्यानंतर बघा काय येणार आहे, बघा पहिला समजा ध्वनी झाला, त्याच्यानंतर अक्षर म्हणजे त्या ध्वनीचा आपण जोडतो अक्षर. अ आईचा, इ इडलिंबूचा, क कैरीचा. ठीक आहे. तर अक्षर, त्याच्यानंतर अक्षरापासून आपण काय करतो बघा, शब्दांश. म्हणजे बघा आता खालून वरती जायचं म्हणजे ज्ञात काय आहे, दोन्ही त्याला ज्ञात आहेत. नंतर त्याला थोडंसं समजलं, अक्षर त्याला समजले, नंतर अक्षर समजल्यानंतर आपण त्याच्या पुढची स्टेप काय करणार आहोत शब्दांश त्याला शिकवणार आहोत. शब्दांश झाला, त्याच्यानंतर त्याला आपण जे शब्द आहेत शब्द त्याला आपण शिकवले आणि त्याच्यानंतर सर्वात शेवटी त्याला आपण वाक्य शिकवलं. म्हणजे बॉटम कडून आपण वरती त्या ठिकाणी गेलेलो आहोत. याचाच अर्थ अ इ ब ड क. तर हा या ठिकाणी योग्य असा क्रम आहे. तर लक्षात ठेवा, समजला आहे का नाही. डोळे बारीक होतात का मोठे. त्याच्यामुळे तुम्हाला मी सांगत होतो थोडंसं लक्ष द्या, परंतु तुमचा कदाचित वेगळा विषय चालला होता, कदाचित महत्वाचा विषय असावा. ठीक आहे. प्रश्न पुढचा बघा, पाठाशी संबंधित मजकुराच्या, कारण मला दिसत नाही हो इकडून, दिसत असतं ना तर भारी झालं असतं. सीसीटीव्ही वगैरे बसवावं लागते. आता तुम्ही बघताय का नाही व्यवस्थित, का कोण काय करतंय. बघा, पाठाशी संबंधित मजकुराच्या आधारे विद्यार्थी मजकुराचा नेमका अर्थ शोधतात. वाक्य, शब्दबंध आणि शब्दांच्या आधारे निर्माण होणाऱ्या मजकुराला ते समजतात. मजकुराचा या प्रकारे अन्वयार्थ लावणे म्हणजे काय. प्रश्न क्रमांक 4 बघा, पाठाशी संबंधित काय करायचं आहे, मजकुराच्या आधारे
विद्यार्थी मजकुराचा नेमका अर्थ शोधतात. अर्थ डायरेक्टली शोधतात, नंतर वाक्य, नंतर शब्दबंध आणि नंतर शब्दांच्या आधारे जे निर्माण होणारे मजकूर आहे त्याला समजतात. तर याचा अन्वयार्थ लावणे म्हणजे काय? ऊर्ध्वगामी उपकौशल्य, अधोगामी उपकौशल्य, समग्र भाषा पद्धती, समकालीन पद्धती. सांगा. आधी काय डायरेक्ट बघा अर्थ म्हणजे सांगितलं, याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं. अधोगामी, अधोगामी म्हणजे वरून खाली, म्हणजे या ठिकाणी आपण म्हणूया अप, बॉटम किंवा यालाच म्हणायचं टॉप बॉटम पद्धती. टॉप बॉटम, टॉप वरून बॉटम कडे, म्हणजे अपरिचिताकडून परिचिताकडे, जे तुम्हाला माहिती नाही तिकडून तुम्ही माहिती आहे तिकडे येता. म्हणजे तुम्हाला डायरेक्ट अर्थ आहे तो अर्थ शोधायचा आहे, म्हणजे हाय लेवलचा या ठिकाणी शोधायचा आहे. त्याच्यानंतर तुम्ही वाक्य बघा, आधी अर्थ म्हणजे लक्षात ठेवा की हा उलटा क्रम आहे. या ठिकाणी काय सांगितलंय? उलटा क्रम सांगितला. आधी काय आहे बघा, अर्थ आहे, त्याच्यानंतर आधी नंतर वाक्य, बघा खाली आपण येतोय, वाक्यानंतर काय आहे बघा, शब्दबंध म्हणजे बघा थोडक्यात शब्द, नंतर शब्दांच्या आधारे जे काय मजकूर असणार आहे तर तो या ठिकाणी येणार आहे. म्हणजे मजकूर म्हणजे थोडक्यात शब्द, याला आपण शब्दबंध म्हणजे दोन जे काही शब्द असतील जोड शब्द थोडक्यात. तर हे शब्द म्हणजे शब्द बंद, नंतर या ठिकाणी शब्द, म्हणजे आपण या ठिकाणी आलो. नंतर पुढे जर आपण गेलो तर शब्दानंतर बघा शब्दांश येईल, बघा शब्दांश येईल, त्याच्यानंतर मग तो ध्वनी अक्षर येईल, नंतर ध्वनी येईल. तर हे आपण या ठिकाणी सांगितलं, मगाशी सांगितलं त्याप्रमाणे. म्हणजे जर आपण पुढे पुढे गेलो तर आता आपण वरून डायरेक्टली आलोय अर्थ, नंतर वाक्य, नंतर शब्दबंध, नंतर शब्द. तर हे जे काही उपकौशल्य आहेत किंवा याचा जो काही अन्वयार्थ आपल्याला लावायचा आहे तो अन्वयार्थ आपल्याला सापडतो या अधोगामी उपकौशल्यामध्ये. ऑप्शन क्रमांक बी, अधोगामी म्हणजे डिडक्टिव्ह मेथड. चला प्रश्न पुढचा बघा. शिक्षिका मुलांना विशेषणाविषयी माहिती देते आणि त्यांना विशेषणाचे किमान एक वैशिष्ट्ये आणि परिभाषा देण्यास सांगते, तर अशा पद्धतीला काय म्हणतात? आधी अभ्यास करा, मग डॉक्युमेंट विचारा. मी बघितलं मॅडमचं थोडंसं दुसरीकडे लक्ष होतं. चला असो, परत लक्ष द्या. छडी घ्यावी लागेल ना कदाचित मला. छडी वाजे छमछम विद्या येई गमगम. बघा, शिक्षिका काय करतात, मुलांना विशेषणाविषयी माहिती देतात आणि त्यांना विशेषणाचे किमान एक वैशिष्ट्य आणि परिभाषा म्हणजे व्याख्या देण्यास सांगते. तर अशा पद्धतीला खालीलपैकी काय म्हटलं जाईल, कोणती पद्धती म्हटलं जाईल? तर बघा, याला उद्गामी पद्धती म्हटलं जातं, कारण विशेषणाविषयी माहिती दिली म्हणजे या ठिकाणी जनरलायझेशन आधीच या ठिकाणी केलेलं आहे किंवा अनुभव जे आहेत दिलेले आहेत आणि नंतर त्याच्यावरून त्यांना वैशिष्ट्य किंवा परिभाषा म्हणजे विद्यार्थ्यांना स्वतःचे नियम किंवा त्याची नेमकी काय व्याख्या करता येईल ते सांगायला लावलेलं आहे. म्हणजे हे इंडक्टिव्ह मेथडमध्ये घडतं. आपल्या इंडक्टिव्ह मेथडमध्ये खूप छान पद्धती आहे बघा, उद्गामी इंडक्टिव्ह पद्धत. ऑप्शन क्रमांक ए. प्रश्न पुढचा. वाचन प्रक्रियेबाबत अधोगामी उपागम म्हणजे काय? पोरांना हाणायचं नसतं हे आपल्याला एनसीएफ 2005 ने सांगितलं, सॉरी आरटीए 2009 ने सांगितलं. लक्षात ठेवा, पोरांना हाणायचं नसतं, खवळायचं नसतं, पोरांना काहीच करायचं नसतं आणि त्याच्यामुळे मग पोरं आपली बरोबर ऐकतात. सपना यस. तुम्ही मला तुमचं नाव मोठं करा, थोडं जरा नाव आहे ना मोठी करा, म्हणजे बऱ्याच जणांची नाव आहेत ना अशी समजत नाहीत. ते नाव जरा काढा आणि बदला त्या ठिकाणी नाव. तुमची जे काही बरोबर नाव असतील ना, जे खरी नाव ते ठेवा. तुमच्या नावाने जरा मला बोलता येईल ना. काहीतरी वेगळेच असे नाव असतात. सपना यस, ठीक आहे. तुमचं काय सपना सूर्यवंशी वगैरे काय नाव असेल. बघा, वाचन प्रक्रियेबाबत अधोगामी उपागम. बघा, अधोगामी उपागम म्हणजे काय? वाचन प्रक्रियेच्या संदर्भात. बघा, भागाकडून पूर्णत्वाकडे, सूक्ष्माकडून अमूर्ताकडे, पूर्णत्वाकडून भागाकडे की विचाराकडून पृथक्करणाकडे. अधोगामी उपागम म्हणजे काय आपण सांगितलं? डिडक्टिव्ह मेथड. बघा, डिडक्टिव्ह मेथड मग याच्यामध्ये जे उपागम आहे, जे पद्धत आहे अधोगामी डिडक्टिव्ह मेथड, याच्यामध्ये आपण काय करतो, डायरेक्ट अर्थाकडून खाली जातो, म्हणजे वाक्याकडून शब्दांशाकडे जात असतो.
म्हणजेच याचाच अर्थ काय, याला पा पूर्णत्वाकडून, याला काय म्हटलं जाईल बघा, पूर्णत्वाकडून पा भागाकडे, म्हणजे पूर्ण त्याच्याकडून आपण पा भागाकडे जातो, म्हणजे आधी अर्थ, नंतर वाक्य, नंतर शब्दबंध, शब्द, त्याच्यानंतर या ठिकाणी आपण म्हणू आवाज, सॉरी अक्षर, नंतर आवाज. म्हणजे काय केलं आपण, पूर्ण आहे, वाक्य पूर्ण आहे, नंतर त्याचे आपण छोटे छोटे भाग केले, म्हणजे तिकडून, म्हणजे थोडक्यात वरून खाली, लक्षात ठेवा, वरून खाली, टॉप बॉटम. तर हे थोडंसं समजून घ्या. अधोगामी म्हणजे डिडक्टिव्ह, टॉप बॉटम, पूर्णत्वाकडून भागाकडे. ऑप्शन क्रमांक सी. प्रश्न पुढचा. संपूर्ण वाक्य ऐकल्यानंतर विद्यार्थी समजण्याच्या दृष्टीने त्या वाक्याचे वाक्यांशात रूपांतर करतो, ही क्रिया काय आहे? बघा, संपूर्ण वाक्य ऐकलं, मी काहीतरी वाक्य बोललो, हे तुम्ही ऐकलं, नंतर ती तुम्ही समजून घ्यायच्या दृष्टीने त्याचं छोटे छोटे तुकडे केले, त्याचं वाक्यांशामध्ये रूपांतर केलं, तर ही क्रिया काय आहे? बघा, या आधीचा प्रश्न आणि हा प्रश्न बघा तुम्हाला जोडून आहे. जोडून आहे म्हणजे काय, तिकडली कन्सेप्ट तुम्ही फक्त इकडे वापरायची, तिकडे तुमची काय कन्सेप्ट होती ती तुम्ही समजून घेतली असेल तर तुम्हाला ही कन्सेप्ट समजून जाईल. तर बघा काय होतं, की संपूर्ण वाक्य ऐकायचं आहे आणि ते समजण्याच्या दृष्टीने आपण त्या वाक्याचं वाक्यांशात रूपांतर करतो. तर याला ऊर्ध्वगामी पद्धती असं म्हटलं जातं, बॉटम अप प्रोसेस. लक्षात ठेवा, बॉटम अप ऊर्ध्वगामी पद्धती असं म्हटलं जातं. ऑप्शन क्रमांक ए. प्रश्न पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे. ऊर्ध्वगामी वाचन पद्धती यावरती लक्ष केंद्रित करते. जी ऊर्ध्वगामी वाचन पद्धती आहे ती कशावरती लक्ष देते? इंडक्टिव्ह मेथड कशावरती लक्ष देते? बघा, शेवटचा प्रश्न बघा याच्यावरचा. ऊर्ध्वगामी वाचन पद्धती म्हणजे लक्षात ठेवा, बॉटम अप, हे लक्षात ठेवायचा, खालून वरती, हे विसरू नका. बॉटम अप म्हणजे आपल्याला माहिती आहे त्याच्याकडून, जे माहिती नाही त्याच्याकडे. विद्यार्थ्यांना अक्षरे माहिती झाली, नंतर वाक्यांश माहिती झाला, नंतर शब्द माहिती झाला, नंतर वाक्य, त्याच्यानंतर पुढची प्रक्रिया असते अर्थ लावणे. अर्थ लावल्यानंतर मग ते जे माहिती नसणारे शब्द आहेत त्यांचा, माहिती असणाऱ्या शब्दांचा अर्थ त्या ठिकाणी वाचन करत असताना लावतात. तर ही ऊर्ध्वगामी वाचन पद्धतीची महत्वाचं वैशिष्ट्य आहे. ऑप्शन क्रमांक बी याचं उत्तर आहे. तर बघा, अशा प्रकारे आपण इंडक्टिव्ह आणि डिडक्टिव्ह मेथड हा जो टॉपिक आहे बघा समजून सांगितलेला आहे. आता जर कोणाला समजला नाही तर मी परत सांगणार नाही, डायरेक्ट पुढल्या वर्षी सांगेल. कारण बघा याच्यावरती तुम्हाला हमखास 2 ते 3 प्रश्न 100% विचारले जाणार आहेत. त्याच्यामुळं जर तुम्हाला हा टॉपिक आत्ताच समजला नाही तर परत रिपीट बघा. या ठिकाणी मी तुम्हाला खूप ओरडू सांगितलं आहे इंडक्टिव्ह डिडक्टिव्ह काय आहे ते. कारण बघा, काही शब्द तुम्हाला मी सांगितले, की तुम्हाला जे शब्द सांगितले वेगवेगळे शब्द तुम्हाला प्रत्येक इंडक्टिव्हचे कोणकोणते शब्द आहेत, डिडक्टिव्हचे कोणते शब्द आहेत हे मी तुम्हाला सांगितले बघा रेड अक्षरामध्ये. कारण बघा, मी खूप प्रश्नांचा अभ्यास केला आणि याच्यावरून हे काढलेलं आहे, की प्रत्येक मेथडचे या ठिकाणी 4-4, 5-5 शब्दांचे समानार्थी शब्द आहेत आणि याच्यावरतीच प्रश्न फिरून फिरून विचारला जातो. त्याच्यामुळं त्यांचं काय चुकत नाही, आपलं हे चुकतं, की आपण हे लक्षात ठेवत. बघा, उद्गामी पद्धतीला आहे अनुमानजन्य, म्हणजे अनुमान लावले जातात. नंतर आगमनात्मक जे येतंय ते. आगमनात्मक म्हणजे जे येतंय ते, थोडक्यात लक्षात ठेवा. आगमनात्मक जे तुम्हाला येतंय ते म्हणजे जे माहिती आहे ते. प्रेरक याच्या मार्फत विद्यार्थी प्रेरित होतात. कारण जर विद्यार्थ्यांना माहिती आहे, ते जर विद्यार्थ्यांकडून आपण घेतलं तर विद्यार्थी ऑटोमॅटिक प्रेरित होणार आहेत. म्हणून ही इंडक्टिव्ह मेथड लक्षात ठेवा. आणि अवगामी म्हणजे अवगामी म्हणजे अवघड, अवघडाकडून जे येत नाही तिकडं, म्हणजे येत नाही तिकडं त्याच्याकडून जे येतंय तिकडं अवगामी. अनुमानिक त्याच्यानंतर निगमनात्मक आणि अधोगती होती या ठिकाणी. कारण जे आपल्याला माहिती नाही तिकडून जर माहिती, जे आपल्याला माहिती नाही तिथून जर आपल्याला माहिती आहे तिकडे जर गेलो तर
आपली 100% अधोगती होते. म्हणजे आपण म्हणतो की विद्यार्थ्याची प्रगती का होत नाही? कारण याचं हेच कारण असतं की त्या ठिकाणी आपण ही डिडक्टिव्ह मेथड वापरतो. कारण जर विद्यार्थ्याला माहिती असणारी एखादी गोष्ट आपण शिकवली तर विद्यार्थी म्हणजे मोटिव्हेट होतात. त्या ठिकाणी अभ्यास करतात. परंतु जर अशी वेगळी पद्धत अशी वापरली, डिडक्टिव्ह मेथड वापरली. कारण आपल्याला माहिती आहे बघा प्रत्येक विद्यार्थी वेगवेगळा असतो. एखाद्याला इंडक्टिव्ह मेथडने चांगल्या प्रकारे समजेल, एखाद्याला डिडक्टिव्ह मेथडने चांगल्या प्रकारे समजेल. त्यामुळे आपण या ठिकाणी विद्यार्थ्याला जी त्याला पद्धत समजेल त्या पद्धतीने शिकवलं पाहिजे. त्याच्यामुळे विद्यार्थ्याची प्रगती होत नसते याला कारण शिक्षक असतो की शिक्षकाला ते समजलं पाहिजे की समजा हा बंडू आहे, बंडूला म्हणजे थोडक्यात जे त्याला माहिती आहे तिकडून त्याला जर माहिती नसणाऱ्या गोष्टीकडे गेलं त्याला ते लगेच समजतं. परंतु समजा एखादा विद्यार्थी असेल, समजा राजू असेल, तर त्याला डिडक्टिव्ह मेथडने समजतं. म्हणजे डायरेक्ट त्याला आपण अर्थ सांगायचा आणि तू नंतर मग भागाकडे ये, तर हे त्याला समजतं. मग त्या पद्धतीने आपण त्याला शिकवलं पाहिजे. त्याच्यामुळे आपण ह्या दोन्हीही मेथडचा योग्य असा वापर करून विद्यार्थ्याची प्रगती साधली पाहिजे. तर हे याचा सर्वात महत्त्वाचा जो काही अर्थ आहे तुम्ही सांगेल. त्याच्यामुळे ह्या खूप महत्त्वाच्या पण मेथड आहे. डिडक्टिव्ह मेथड आणि इंडक्टिव्ह मेथड या दोघांचाही आपल्याला एक चांगल्या प्रकारचा संयोग साधून विद्यार्थ्यांचा अध्ययनाची प्रक्रिया घडवून आणायची आहे. फक्त एकच इंडक्टिव्ह मेथड आपण वापरून सुद्धा विद्यार्थ्यांना शिकवू शकत नाही किंवा फक्त एक डिडक्टिव्ह मेथड विद्यार्थ्यांना वापरायची म्हणजे डायरेक्ट नियमच सगळ्यांना सांगत सुटायचं असंही करायचं नाही. जरा विद्यार्थ्यांच्या कलाने घ्यायचं. ठीक आहे, चला हसत खेळत आपला क्लास पूर्ण झाला. 10:30 वाजल्या. जेवण करतो. तुम्ही जेवण करा आणि कोण जेवण करत असताना जर कोणी बघत असेल तर जेवाय तरी बोलवत जा सर्व पोरांना. सरांनाही बोलवत जावा. तर सर्वांना गुड नाईट. सर्वांना धन्यवाद. भेटू आपण उद्याच्या सेशनच्या माध्यमातून. उद्या मॅरेथॉन आपण घेऊया. 100 प्लस प्रश्न आणि काही महत्त्वाचे छोटे-छोटे 2 टॉपिक आपण घेण्याचा प्रयत्न करूया. असेच टॉपिक घेऊया. सर मी मराठीसाठी फक्त तुमचे व्हिडिओ पाहिले आहेत. इनफ होईल का? मी पास होऊ शकेल का? 1001% तुम्ही मराठीमध्ये पास होणार. बाकीच्या विषयांचं मला माहित नाही. परंतु मराठीमध्ये फक्त माझ्या विश्वास तुम्ही जर ठेवला तर 100% तुम्ही पास होणार. 100%. उपवास आहे. ओके. प्लीज सीडीपीची टेस्ट घ्या. हां. आपण सर्व विषयांची पण टेस्ट घेतोय आपल्या टेस्ट सीरीजमध्ये. अ, कुठे राहतो? कुठे राहतो? मुलांची आन्सर द्या. उतारे घेऊया. ठीक आहे. उतारा घेऊया, एक उतारा. हिंदी पेडागॉजी घ्या. ओके. किती वाजता सर कॉलेज? हां, 2020चं घेणार आहोत आपण. 2005चं घेणार आहोत. फक्त मराठीच सर. मी सांगितलं फक्त तुम्ही मराठीचे माझे व्हिडिओ बघा, कारण दुसरीकडे तुम्हाला मिळणारच नाहीत. माझेच व्हिडिओ तुम्हाला पूर्ण YouTubeला बघायला मिळतील. असं मी काही त्यातलं माझं मोठेपण सांगत नाही, परंतु रिॲलिटी आहे. तुम्हालाही ते हे झालं असेल. तेलंगणा स्टेट. अरे वाह! खडसे अतुल आहे. ओके. काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही सर्व व्हिडिओ बघा. पाठीमागचे व्हिडिओ तुम्ही जर बघितले नसतील, ते सर्व व्हिडिओज बघा आणि खूप लाईक कमी येतात हो, खूप लाईक कमी येतात. तुमच्या बोटांना काय झालंय का बघा बरं, जरा अंगठ्याला वगैरे काय झालंय का बघा. ते बटन दाबा, लाल दिसत असेल बटन ते दाबा. म्हणजे तुम्ही जागे आहात असं मला समजेल. आणि जर झोपलेले असाल ना, तर मग कदाचित तुम्हाला ते लाईकचं बटन दिसणार नाही. खूप चिंगूसपणा करता हो तुम्ही. चिंगटी मुलं म्हणूया आपण, चिंगटी मुलं. ठीक आहे. धन्यवाद सर्वांना. गुड नाईट.